नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर.जे. सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी. जाणून घेऊयात आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिनविशेष या कार्यक्रमामधून. आजचे दिनविशेष जाणून घेण्याच्या आधी आपण जाणून घेऊयात आजचे विचारधन. माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचे तेज हे निर्माण करता आले पाहिजे. जाणून घेऊयात आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना. मित्रांनो, आजचा दिवस हा गांबियाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1965मध्ये गांबियाला इंग्लंड या देशाकडून स्वातंत्र्य मिळाले होते. याचसोबत आजच्याच दिवशी सन 2001 साली संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. तसेच 1998 साली ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सी सुब्रमण्यम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला होता. तसेच 1933 साली अभिनेत्री नवाब बानू उर्फ निम्मी यांचा जन्म झाला होता. तसेच अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा देखील आजच्याच दिवशी 1923 साली जन्म झाला होता. नलिनी जयवंत यांचा मृत्यू 20 डिसेंबर 2010 रोजी झाला. तसेच मोहम्मद जाखूर खय्याम हश्मी उर्फ खय्याम यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झाला होता. ते एक संगीतकार होते. खय्याम यांचा जन्म 1927 रोजी झाला. तसेच कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांची आजच्या दिवशी जयंती असते. 1911 साली त्यांचा जन्म झाला. कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर हे एक ऐतिहासिक कादंबरीकार होते. त्यांचा मृत्यू 29 जून 2000 रोजी झाला. तसेच आजच्याच दिवशी एन्झो फेरारी यांचा 1898मध्ये जन्म झाला होता. ते रेसकार निर्माते आणि ड्रायव्हर होते. एन्झो फेरारी यांचा मृत्यू 14 ऑगस्ट 1988 रोजी झाला. याचसोबत आजच्याच दिवशी क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 1883मध्ये झाला होता. क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचा मृत्यू 17 ऑगस्ट 1909 रोजी झाला. तसेच आजच्याच दिवशी 1871मध्ये बॅरिस्ट्रेट विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म झाला होता. ते एक थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. याचबरोबर ते सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू होते. विठ्ठलभाई पटेल यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1933 रोजी झाला होता. याचसोबत आजच्याच दिवशी 1979मध्ये सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जेरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे. याचसोबत आजच्याच दिवशी 1992मध्ये नारायण श्रीधर बेंद्रे यांचा आजचा दिवस हा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. ते आदिम कलेपासून चिनी कलेपर्यंत अनेक शैलविशेष आत्मसात केलेले एक चित्रकार होते. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 रोजी झाला होता. याचसोबत आजच्याच दिवशी 1994मध्ये पंडित गोपीकृष्ण यांचा मृत्यू झाला होता. पंडित गोपीकृष्ण हे कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते होते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्य प्रकारात देखील त्यांनी नैपुण्य मिळवले होते. 1957मध्ये त्यांनी अवघ्या 82 दिवसात 87 कार्यक्रम करून विक्रम केला होता. पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म 22 ऑगस्ट 1935 रोजी झाला. तसेच आजच्याच दिवशी 1967मध्ये जी रॉबर्ट ओपेनहायरम यांचा मृत्यू झाला होता. ते एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अणुबॉम्बचे जनक होते. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1904 रोजी झाला होता. याचसोबत आजचा दिवस हा मायकल अँजेलो यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. ते इटालियन शिल्पकार आणि चित्रकार होते. आजच्याच दिवशी 1564मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. याचसोबत आजच्याच दिवशी 1904मध्ये तैमूरलंग यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. ते मंगोल सरदार होते. 9 एप्रिल 1936 रोजी झाला होता. हे होते आजचे दिनविशेष.
असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे त्यांचा फीडबॅकसुद्धा कळवू शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे 8698869880. यासोबत विद्यार्थ्यांना जर MPSC, UPSC आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. नक्कीच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.